प्लॅन ए डिपार्टमेंटची नोकरी करायची, सर्वोच्च पद DYSP घ्यायचं. बाय चान्स जर आपल्याला यशाने हुलकावणी दिली, तर आपला प्लॅन बी असला पाहिजे. तो प्लॅन बी म्हणून मी PSI, पण तोही डिपार्टमेंट कोणती पोस्ट मिळवायची असेल, तुम्ही फक्त पुढच्याचं गाईडन्स घेऊ शकता. परंतु प्रत्यक्ष मैदानावर तुम्हाला अभ्यास करायचा, प्रत्यक्ष तुम्हालाच अभ्यास करायचा. तुम्ही जर पुण्यासारखे किंवा दिल्लीला अभ्यास करताय ना, हो महिन्यातले 2 दिवस गावाकडे राहून पहा हो. आणि आईबाप आपले जे काही कष्ट करतायत ते पहा. तू कुठंतरी एका जागेवर ठाम राहून त्याच्यासाठी प्रयत्न कर. तुला नक्कीच एक ना आज ना उद्या यश मिळणारच आहे. हाताची लिगामेंट तुटली, त्यामुळे सर पहिले 3 महिने मी हात बांधून पळत होतो. डॉक्टरने तर सांगितलं होतं तुम्ही ग्राउंड करूच नका, तुमची खूप जास्त हालत होईल हाताची वाईट. आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांची एक मेंटॅलिटी असते की आपण पुढच्याने दिलेला सल्ला, पुढच्याने दिलेला गायडन्स याला आपण सर जुमानतच नाही. म्हणजे त्यांना काय वाटतं की हा विद्यार्थी सांगतोय, हा शिक्षक सांगतोय, परंतु हे मला सगळं येतंय. पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की तुम्हाला जर येत असतं तर तुम्ही इथं नसता. अपवाद असेल एकमेव. इंग्लिशला जास्त मार्क आहेत, मराठीला कमी मार्क आहेत विदाऊट क्लास. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर ग्रामीण भागातील लाखो तरुणांचं स्वप्न असतं वर्दी, आणि या वर्दीसाठीच आपण पाहतो की लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी येत असतात, किंवा आता कोविड नंतर काळ बदललाय, आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करत असतात. परंतु स्वप्न मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं हे वर्दीचंच असतं. अर्थात कालांतराने अभ्यास करत असताना स्वप्न बदलतात, परिस्थितीनुसार जशी जाहिरात येईल त्यानुसार ती पदं घेत जातात, परंतु पहिलं स्वप्न मात्र वर्दीचंच असतं. असंच वर्दीचं स्वप्न पाहिलेलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलेले उत्कर्ष कुलते सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. खरं तर उत्कर्ष सरांची 2024ची जाहिरात, आणि त्या 24च्या जाहिरातीमधून 2026ला त्यांना PSI हे पद मिळालेलं आहे आणि ते फौजदार झालेले आहेत. राज्यसेवेची तयारी करत होते. DYSP स्वप्न तर वर्दीचंच होतं, परंतु DYSP बनायचं होतं. थोड्या मार्काने, 0.25 मार्काने, 0.50 मार्काने परीक्षेने हुलकावणी दिली, पण शेवटी वर्दी त्यांना मिळाली. नक्की हा प्रवास काय होता आणि वर्दीचंच स्वप्न का होतं, ह्या सगळ्या प्रवासावरती आज आपल्याला नजर टाकायची. पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत आणि तुमचं अभिनंदन. खरं तर जसं सांगितलं, ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं, पालकांचं स्वप्न असतं की मला फौजदार बनायचं आहे. DYSP तुमचं स्वप्न होतं, तो भाग वेगळा आहे, परंतु मेजॉरिटी ही फौजदार बनण्याची असते, आणि तोच फौजदार ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती असतो. काय वाटतंय फौजदार झालं? काही नाही, एक सिलेक्शन झाल्यानंतर खूप आनंद, काही परिश्रमाचे दिवस, सगळ्या गोष्टी जाणवल्या. इथून पुढे थोडी जबाबदारी पण जाणवते. आता अनेक लोक आपल्याकडे एका अपेक्षेनं बघतायत की हा व्यक्ती आता अधिकारी झालाय. म्हणजे या लोकांना अपेक्षा वाढलेत, लोकांच्या जबाबदारी आपल्याकडे आल्यात आता. पण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जे लोक आधी आपल्याकडे म्हणजे एक नॉर्मल ॲव्हरेज माणूस बघत होते, किंवा एक चालता बोलताना आपण कसं गर्दीमध्ये कोणाला ओळखत नाही, तशा प्रकारे प्रवास चालू होता. परंतु आता ज्यावेळेस समोरचा एखादा व्यक्ती येतो, तो साहेब म्हणल्याशिवाय पुढे जात नाही, किंवा आपल्याला बोलल्याशिवाय किंवा आपल्याला कुठंतरी हायलाइट केल्याशिवाय पुढे जात नाही. हा फरक खूप महत्वाचा आहे आणि तो जाणवतोय आता. बरं, स्वप्न वर्दीचंच होतं की जी मिळेल ती पोस्ट घ्यायची होती? सर, मी ह्या क्षेत्रात म्हणजे पायच फक्त डिपार्टमेंटल म्हणजे वर्दीसाठी ठेवला होता. नंतर जशी जशी MPSCची जाहिरात येत जाते, पदं कधी येतात कधी नसतात, त्यावेळेस आपण आपले स्वप्न बदलत जातो. परंतु जे मेन स्वप्न होतं वर्दी किंवा डिपार्टमेंटमध्ये काम करायचं, सर ते पहिल्यापासून तसंच होतं. आणि सर मी सांगायला मला आवडेल की मी पहिल्यापासून म्हणजे प्लॅन ए असेल किंवा प्लॅन बी, माझा एकच होता. प्लॅन ए डिपार्टमेंटची नोकरी करायची, सर्वोच्च पद DYSP घ्यायचं. बाय चान्स जर आपल्याला यशाने हुलकावणी दिली, तर आपला प्लॅन बी असला पाहिजे. तो प्लॅन बी म्हणून मी PSI, पण तोही डिपार्टमेंटचा. म्हणजे ज्यावेळेस आपण सिलेक्शन होईल त्यावेळेस असं वाटलं पाहिजे, नाही मी माझं जे स्वप्न पाहिले वर्दीचं ते कुठं ना कुठं सत्यात उतरतंय. तुम्ही प्लॅन ए पण प्लॅन बी पण MPSCच ठेवला होता? हो. आम्ही लोकांना सांगतो की प्लॅन बी हा तुमचा बाहेर ठेवा. हो, कसं होतं की आपण प्लॅन बी बाहेरचा ठेवतो, पण पुन्हा बाहेरच्या क्षेत्रात गेल्यावर 1-2 वर्ष द्यायचे. पण तुम्ही जर तेच अभ्यास जर थोडा जास्त कंटिन्यू केला, आणि जर थोडी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लेवलची डिफिकल्टी थोडी कमी असेल, तर तुम्ही ग्रुप बी आहे, त्याच्यात तुम्ही प्लॅन बी म्हणून ठेवू शकता. किंवा अनेक लोक आता टायपिंग करतायत. ग्रुप सी मध्ये त्यांनी जर एखादी पोस्ट मिळवली, तर तो त्यांचा प्लॅन बी असू शकतो. परंतु प्लॅन ए आणि प्लॅन बी शक्यतो तुम्ही जर एकाच एरियातला ठेवला, तर तुम्हाला पुढे सोपं जातं. बरोबर. पण आपण बोलत असताना तुम्ही सुरुवातीला सांगितलं
प्लॅन बी वरती मला परत यायचंय हो तुमच्याकडे, हो कारण मी तुमच्या मताशी अजूनही सहमत नाहीये. ठीक आहे. पण परत येऊया आपण त्याच्याकडे. तुम्ही अभ्यास केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं हो. की तुम्ही पूर्ण अभ्यास हा तुमच्या गावी. गावाकडे राहून हो. म्हणजे इंदापूरला राहून केला. ठीक आहे. विशेषतः आपण पाहतो की सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करतात. आता थोडाफार कल एमपीएससीचा पण बदललाय. पण हो. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तो पुण्याचा ट्रेंड होता हो हो आणि त्या ट्रेंडमध्ये तुम्ही इंदापूरमध्ये राहून राज्यसेवेची तयारी करत होता. तिथं बसून तुम्हाला डीवायएसपी बनायचं होतं. हो. असं तुम्हाला कोणी बोललं नाही की एमपीएससी साठी पुण्यालाच जावं लागतं, युपीएससी साठी दिल्लीलाच जावं लागलं? सर ज्यावेळेस म्हणजे मी ज्यावेळेस अभ्यास करायचो आणि कसं होतं ज्यावेळेस मी लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो त्यावेळेस राज्यसेवा करणार सर मी एकटा होतो किंवा एखादा दुसरा यायचा पण तो 2 महिने 3 महिने करायचा निघून जायचा. पण मीच असा एक विद्यार्थी होतो जो राज्यसेवा प्रॉपर करणार होतो. बाकी हम्म. सगळे कंबाईन करायचे, कोणी सरळ सेवा करायचे किंवा पोलीस भरतीचं क्राऊड खूप मोठा आहे. त्यावेळेस अनेक मुलं म्हणायचे किंवा बाहेरचे लोक की शक्यतो इथं राहून म्हणजे इथं थांबू नको, तुझा अभ्यास वाया जाईल, सगळे तू पुण्याला जाते तुला गायडन्स मिळेल. परंतु सर पुण्याला येऊन राहणं हे सोपं नाही. तुम्हाला महिन्याला अनेक गोष्टींसाठी खर्च लागतो. मग तो आणि असं नाही की तुम्ही 1 वर्ष राहायला सिलेक्शन झालं की येतात. तुम्हाला पुण्याला गेल्यानंतर 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष द्यावेच लागणार आहेत. हम्म. मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि आमच्या इंदापूरमध्ये शेवट कसं आहे, तुम्हाला कोणती पोस्ट मिळवायची असेल, तुम्ही फक्त पुढच्याचं गाईडन्स घेऊ शकता. परंतु प्रत्यक्ष मैदानावर तुम्हाला अभ्यास करायचा, प्रत्यक्ष तुम्हालाच अभ्यास करायचा आहे. एक्झॅक्टली. तुम्ही जर कुठेही अभ्यास केला, पुणे असो, मुंबई असो किंवा इंदापूर असेल, जर तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास केला तर तुम्ही कुठेही राहून पोस्ट मिळवू शकता. आणि माझ्या डोक्यात हेच होतं. आणि खास करून सर कोविड नंतर ह्या गोष्टीची जाणीव जरा जास्त झाली की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे शहर नाहीये. तुम्ही अनेक गोष्टींसाठी तुम्ही ग्रामीण भागात जर व्यवस्थितरित्या प्लॅन केला तर तुम्ही ग्रामीण भागातून एका मोठ्या पदावर जाऊ शकता. आणि सर तेवढंच एक डोक्यात ठेवून मी राज्यसेवाची सुरुवात फक्त आणि फक्त ग्रामीण भागात राहून होतो. आणि सर बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, मेस आहे, तुमची राहायची सोय म्हणजे आणि कसं आई-बापांचे कष्ट असतील, आई-वडिलांचे ते परिश्रम असतील, ह्या बघून आपल्याला एक आपण म्हणतो ना, एक कोणाचं तरी ऐकण्यात नंतर आलेलं मोटिवेशन आणि आपलं आंतरिक मोटिवेशन. तर ह्या गोष्टी सतत जाणून यायचे की नाही आपल्याला आई-वडिलांसाठी करायचंय. मग ते एक मोटिवेशन पण मिळत होतं आणि सगळ्या गोष्टी एक जुळून येत होत्या. कमी खर्च, पोषक वातावरण म्हणजे एकदम मस्तपैकी अभ्यास वगैरे व्हायचा. त्यामुळे गावी राहूनच ठरवलं की मी पोस्ट काढणार तर गावी राहूनच. अगदी बरोबर. हे जे मोटिवेशन आहे ना, हे सगळ्यात हो. मोठे आहे, आई वडिलांचं कष्ट. हो कारण मी तर ह्या विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की बाबा तुम्ही जर पुण्यासारखे किंवा दिल्लीला अभ्यास करताय ना, हो महिन्यातले 2 दिवस गावाकडे राहून पहा हो आणि आईबाप आपले जे काही कष्ट करतायत ते पहा. ते जर पाहिलं तर खरं तुम्हाला जाणीव राहील की बाबा आपण काय केलं पाहिजे. हो कारण आईबाप रानात काम करत असतात किंवा जिथे असतील तर ते कष्ट करत असताना आपण एसी मध्ये बसून अभ्यास करणं हे एवढंच आपल्याला काम आहे. ते जर होत नसेल तर मग अर्थ नाही. बरं, तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्रात आलात, तुम्ही आता वर्दीची तर आवड होती तुम्हाला, कशा पद्धतीने तयारी करत होतात? सर मी सुरुवातीला म्हणजे सर खरं पहिले 1 ते 2 वर्ष मी खूप अभ्यास केला. परंतु तर म्हणतात ना, राज्यसेवेचा करत होता? हो पहिले 2 वर्ष मी प्रॉपर राज्यसेवा केली. कारण माझ्या डोक्यात होतं जर आपण एखाद्या क्षेत्रासाठी वेळ देतोय ना त्याला प्रॉपर वेळ द्या. नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्राला थोडं स्विच करू शकता किंवा थोडा प्लॅन तुम्ही चेंज करू शकता. परंतु तुम्ही जर पहिल्या दिवसापासून जर दुसऱ्या पण गोष्टी विचार करायला लागला तर तुमचे एफर्ट्स तेवढे बसणार नाहीत. मी पहिले 2 वर्ष प्रॉपर राज्यसेवा केली. प्रिलिम्स माझी पहिल्या वर्षी सर 0.5 मार्काने गेली आणि दुसरी प्रिलिम्स सर 2 मार्काने गेली. आणि 2023ला अल्टरनेट माझी कंबाईनची प्रिलिम्स निघली होती. त्यामुळे त्या वर्षी माझ्याकडे फक्त केवळ एकच मेन्स होती जी देण्यासारखी. मग ती मेन्स दिली. मेन्सला सर चांगला स्कोर आला, परंतु कट ऑफच्या एक अर्धा मार्क मी पुन्हा मागे राहिलो. त्यावेळेस एक गोष्ट जाणवली की राज्यसेवेने जरी हुलकावणी दिली असेल तरी कंबाईन आपण जर एक व्यवस्थित प्लॅन करून जर एक सगळ्या सिलेबसचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपण एका वर्षात म्हणजे 24 मध्ये आपण 100% कंबाईन ग्रुप बी मधून कोणती ना कोणती पोस्ट नक्कीच मिळवू. मग पुन्हा 2024 साठी राज्यसेवा प्लस आता 23 पर्यंत कसं फक्त राज्यसेवा, पण 24ला मी राज्यसेवा प्लस कंबाईनचा विचार केला. राज्यसेवेची प्रिलिम्स निघली, ग्रुप बी ची पण प्रिलिम्स निघली. राज्यसेवेची मेन्स दुर्दैवाने नाही निघली, 451 स्कोर आला. पुन्हा पण त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने ग्रुप बी होती, तिथं पूर्ण ताकद लावली आणि ह्यावेळेस मात्र मेन्स मी क्वालिफाय करू शकलो. त्याच्यानंतर ग्राउंड पण गावी दिले आणि मग शेवट
इंटरव्ह्यू झाल्यानंतर निकाल माझ्या बाजूने लागला. क्या बात आहे. म्हणजे पहिले 2 वर्ष तुम्ही फक्त राज्यसेवेचा अभ्यास हो करत फक्त होता. सिलेबसही कधी कंबाईन ग्रुप बीचा किंवा म्हणजे ग्रुप सी मध्ये टायपिंग नावाची पोस्ट असते ही मला 2023 ला कळाली होती, ज्यावेळेस बरं. 7,000ची ऍड निघून गेली हम्म. त्यावेळेस मला कळालं की टायपिंग नावाची असते. मी जर म्हणजे अनेक मुलं आता करतात, पण मला त्यावेळेस कळालं की टायपिंग मधून सुद्धा पोस्ट मिळते म्हणून. बरं, मग तुमचं टार्गेट फक्त राज्यसेवा हो. DYSPच होतं. हो हो हो. पण चला तुम्ही आता PSI कडे आलात. हो. काय पुढे राज्यसेवा कंटिन्यू करणार की नाही? सर अजून जोपर्यंत वेळ आहे म्हणजे 3-4 वर्ष मी अजून डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणार आहे. प्रयत्न आपल्या हातात आहेत, ते मी नक्की प्रयत्न करणार. जर नशिबात असेल आज नाही उद्या किंवा परवा पोस्ट मिळेल, जरी नाही मिळाली तर मनाला एक समाधान वाटेल की मी वर्दी. जे स्वप्न पाहिले त्याच्यासाठी परिश्रम केले आणि परिश्रम महत्वाचे आणि परिश्रमातून मी एक समाधान मानेल. बरं. यश मिळेल किंवा न मिळेल. बरं, तुम्ही इंदापूरला अभ्यास करत होते. तुम्ही सांगितलं की तुमच्यासोबत ग्रुप सी ची तयारी करणारे किंवा हो. पोलीस भरतीची तयारी करणारे हे विद्यार्थी होते आणि तुम्हाला अपयश तर सारखं येत होतं हो, आणि हो. तुमचा थोड्यावरून मार्क हे जात होते. तसं तुम्ही कंबाईन कडे आले. हो. असं कधी वाटलं नाही की आपण पण ग्रुप सी ची तयारी केली? कारण तो क्राऊड हा आजूबाजूचा सगळा तुमचा ग्रुप सी चा होता हो. तुमच्याकडे. कधी असे डायव्हर्ट नाही झाले तुम्ही? सर मी प्लॅन ए वरनं प्लॅन बी वर ऑलरेडी शिफ्ट झालतो ओके. आणि सर जे पोटेन्शियल किंवा जे स्वप्न पाहून मी ह्या क्षेत्रात आलतो, सर ते स्वप्न किंवा ते माझ्या अंगातले पोटेन्शियल मला ग्रुप सी वर शिफ्ट व्हायची परवानगी देत नव्हतं. ओके. म्हणजे जर मी ग्रुप आणि सर सांगायला मला आवडेल की मी 2022 ला ग्रुप सी ची प्रिलिम दिली, 23 ला दिली, 24 ला दिली, तिन्ही प्रिलिम्स पास आहे. मी कधीच मेन्सला गेलो नाही. का? कारण एक मला माहित होतं मी 100% मेन्स कुठली ना कुठली क्वालिफाय करणार. म्हणजे प्रिलिम पास होऊन तुम्ही मेन्सला गेलं म्हणजे कारण जर उद्या मेन्सला गेलो, किती जरी नाही म्हणलं तर तुम्ही अभ्यास करता परीक्षेला असल्यानंतर, आणि जर मी मेन्सला क्वालिफाय झालो, सिलेक्शन झालं, तर माझं हे स्वप्न कुठंतरी मागे राहिलं असतं किंवा माझं मन किंवा डायरेक्शन थोडी चेंज झाली असती. म्हणून मी ग्रुप सी कडे कधी लक्ष दिलं आणि म्हणजे ज्यावेळेस मी 2 अटेम्प्ट फेल झाले त्यावेळेस असं वाटायला की मी कुठेतरी चूक करतोय, मी ग्रुप सी पण द्यायला पाहिजे. परंतु पुन्हा आतनं एक आवाज यायचा की नाही, तू ग्रुप सी साठी तू बनला नाही, तू प्लॅन ए वरनं प्लॅन बी शिफ्ट झालाय. जर तू प्लॅन बी वरनं जरी शिफ्ट होत असेल तर उद्या तू प्लॅन सी नाही सक्सेस झाला, तू प्लॅन डी वर सुद्धा जाशील. जर बरोबर. असंच राहिलं तर तू सक्सेस होणारच नाही. त्यामुळे तू कुठंतरी एका जागेवर ठाम राहून त्याच्यासाठी प्रयत्न कर. तुला नक्कीच एक ना आज ना उद्या यश मिळणारच आहे. नक्कीच बरोबर आहे. कारण आपलं ध्येय हो हे फिक्स असलं पाहिजे. हो आणि त्याच्यावरून तुम्ही जर प्रत्येक वेळेस जर भरकडत असताल, राज्यसेवेची आली द्या परीक्षा, हो. कंबाईनची आली द्या परीक्षा, हो. ग्रुप सी ची आली द्या परीक्षा, द्या सरळ सेवा आली द्या परीक्षा, हम्म. म्हणजे कुठलंच तुम्ही एक टार्गेट घेऊन जात नाहीयेत. हो आणि एक न धड 12 वरचिंदे आपल्या गावाकडे म्हण असते, हो तशी ती परिस्थिती झाली आहे. असती. हो. पण तुम्ही त्याच्यातून वाचलात. हो असे भरपूर विद्यार्थी आहेत की जे या पद्धतीने करतायत. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही आता हे केलं, गावाकडेच अभ्यास करत होता इंदापूरमध्ये, मग तुम्ही सांगितलं ग्राउंडची तयारी पण तुम्ही तिकडेच हो केली. हो तिकडे होती सोय, म्हणजे कोच वगैरे होते तिकडे? हो सर, ज्यावेळेस मी ग्राउंडची तयारी करत होतो, हं. 23 ला पण मी ग्राउंड करत होतो. 23 ला माझ्या शिक्षक म्हणजे इंदापूरमध्ये अकॅडमी आहे, स्पोर्ट्स फाउंडेशन इंदापूर म्हणून. हं. त्याचे प्रशिक्षक चेतन राठोड सर हे माझे क्लासमेट ओके. होते. आम्ही म्हणजे मला ज्यावेळेस मी 23 ला पहिल्यांदा ग्राउंडवर गेलो तेव्हा मला लक्षात आलं की तो माझा मित्र अकॅडमी चालवतोय आणि मी 24 लाही त्याच्याकडेच ग्राउंड केलं. त्यांनी माझ्याकडे पर्सनली लक्ष दिलं कारण त्याला माहित होतं ह्याला ग्राउंड थोडं डिफिकल्ट जाणार आहे. त्यात कसं की मेन झाल्यानंतर माझी लिगामेंट तुटली, म्हणजे ह्या वर्षी माझं ग्राउंड होणारच नव्हतं किंवा मी करू शकलो नसतो. परंतु मीही स्वतःवर विश्वास ठेवला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, पर्सनली गायडन्स केलं आणि सर या सगळ्या प्रोसेसमधून मी ग्राउंड क्वालिफाय झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंड क्वालिफाय होणं माझ्यासाठी अवघड सगळ्यात, कारण ग्राउंडचा जो टप्पा होता तो मला सर सगळ्यात अवघड गेला. म्हणजे पूर्ण MPSCच्या 1.5 वर्षाच्या प्रोसेसमध्ये हाताची लिगामेंट तुटली, त्यामुळे सर पहिले 3 महिने मी हात बांधून पळत होतो. बरं. म्हणजे जॉगिंग टाईप करत होतो, कारण डॉक्टरने तर सांगितलं होतं तुम्ही ग्राउंड करूच नका, तुमची खूप जास्त हालत होईल हाताची वाईट. पण तरीही प्रिलिम्स द्या, पुन्हा मेन्स द्या, पुन्हा ते सायकल सुरू करा. आणि आता आपण माहित होतं ग्राउंड जर एकदा क्वालिफाय झालं तुम्ही ग्रुप बी मधनं तुम्हाला पोस्ट मिळायचे 99% चान्सेस आहेत. लीड होती भरपूर. मग त्यामुळे मी तसंच ग्राउंड सुरू केलं. एक्झाम जशी जशी जवळ येत होते तसं तसं मी सर हाताचा पट्टा रिमूव्ह केला. हळूहळू प्रॅक्टिस वाढवली, पण गोळा टाकता येत नव्हता, पुलअप्स निघत नव्हते. पण सर ज्यावेळेस मी शेवटचा महिना होता डिसेंबरमध्ये, त्यावेळेस सर मी गोळा टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला गोळा जात नव्हता आणि गोळा टाकला, हात खूप दुखायचा, म्हणजे हात दुखायचा आणि एक भीती होती की
पुन्हा इंजुरी वाढली Yes. तर, आणि लिगामेंट तुटली, सोबत फ्रॅक्चर पण झालतो. त्यामुळे अनेक म्हणजे हात माझा उचलत नव्हता, या कंडिशनला गेलतो. पण तरी पण गोळा टाकायचो, हळूहळू पुलअप्स काढायचो. प्रॅक्टिसमध्ये सर 3-4 पुलअप्स खूप झाले मॅक्झिमम. चौथा एकदम अर्धा जायचं किंवा एकदम गेला तो एकदम सपोर्टने. त्यामुळे एक भीती होती की नाही, ह्या वर्षी माझं ग्राउंड कुठेतरी राहील थोडक्याने. मी काठावरच आहे, पण मी सर, आणि अजून एक गोष्ट की ज्यावेळेस मी प्रॅक्टिसमध्ये डेमो द्यायचो, आपण टेस्ट सिरीज देतो तसे, मी कधीच 60च्या पुढे गेलो नाही. बरं, क्वालिफाय झालेच नाही तुम्ही. क्वालिफाय झालं नाही. त्यामुळे मुलांना एक भीती वाटायची की सर इतकी प्रॅक्टिस करतायत, क्वालिफाय नाही झाले तर. आणि काही मुलांना वाटायचं नाही सर, म्हणजे मला आता आमच्या ग्राउंडचे मुलं खूप चांगले, म्हणजे सगळे भरतीचे मुलं होते, हम्म. आणि भरतीचे मुलांचं ग्राउंड खूप चांगलं असतं, आणि त्यांच्यात मी पळायचो. मग ते मुलं मला म्हणायचं सर थोडं राहिले, पुश, म्हणजे पुश करायचे आपल्याला. Yes. आणि त्यांना वाटत होतं की ज्या दिवशी मेन ग्राउंड असेल त्या दिवशी हे सर कसे का होईना पण हे ग्राउंड 100% क्वालिफाय करणार, कारण ते त्या मेंटॅलिटीमध्ये पळतायत. वजन 97 झालं, पळता येत नव्हतं तरी पळायचो. 97 किलो वजन. वजन 97 किलो झालं. बरं. त्यामुळे दुहेरी चॅलेंज होतं. वजन पण कमी करायचं होतं, हात तर बांधलेला होता, पण प्रॅक्टिस चालू होती. मनाला ठरवलं होतं की नाही, ह्या वर्षी नाही पास झालं चालेल, पण शेवटच्या दिवसापर्यंत कमीत कमी लढायचं. पूर्ण लढलो. ग्राउंडच्या दिवशी गेलो सर, 800चं टायमिंग मी कधीच 3 मिनिट 10 सेकंदाच्या आत कधीच आलो नाही. बरं. पोरं म्हणायचे तुम्ही 3 मिनिटात जर आला तर तुम्ही क्वालिफाय होता. आणि सर दुर्दैवाने मी 3 मिनिट 2 सेकंद तिथे घेतले, पण ते नाहीच आलो. पुन्हा गोळा मी पहिल्यापासून गोळा चांगला होता, परंतु हाताची जी लिगामेंट तुटली होती त्यामुळे ताकद येत नव्हती. पण मेन एक्झाम मध्ये सर माझा गोळा पण एकदम टॉप गेला, आउट ऑफचा गेला. त्याच्यानंतर पुलअप सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचे होते, कारण पुलअप्स 3-4च्या वर जात नाहीत. पण एक विश्वास होता की नाही, हाताकडे आज लक्ष द्यायचं नाही. आज पुलअप्सला बार धरला, डोक्यात फक्त ठेवायचे, 8-9 मारल्याशिवाय थांबायचं नाही. सर मी 4-3 मारणार माणूस, त्या दिवशी मी 9 पुलअप्स मारले. क्या बात आहे. आणि 9-10 मार्क मिळवायचे स्वप्न होते सर. 17.5 मार्क मला पुलअप्स मध्ये मिळाले. ग्रेट. आणि लांब उडीची सर मी प्रॅक्टिस कधीच केली नाही, का हाताची लिगामेंट तुटली होती, आणि कोच म्हणायचे की तू लिगामेंटची लांब उडीची प्रॅक्टिस करू नको, कारण लांब उडीला इंजुर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, आणि तुझं वेट इतकं जास्त आहे, थोडं जरी तुझा चुकीचा पाऊल पडला की तू 100% इंजुर होणार. मी एक्झामच्या 8 दिवस आधी सर लांब उडीची प्रॅक्टिस केली. बरं. लांब उडी माझी कधीच 3.5 मीटरच्या तिथं पुढे गेलीच नाही. पुन्हा प्रश्नचिन्ह. सगळेच इव्हेंट माझे तोडकेत, फक्त गोळा आउट ऑफ होता. परंतु म्हणतात ना की, आणि काय झालं, मेन्सला ग्राउंडच्या फायनल राऊंडला मला 3 मार्क पाहिजे होते क्वालिफाय व्हायला. मी लांब उडीला मेजरमेंट केलं आणि बजरंगबलीचं नाव घेतलं. म्हणतात ना कधी कधी तुम्ही तात्काळ त्या क्षणात येणारे विचार, आणि मला माझ्या आई वडिलांचा चेहरा आठवला सर, की हा लास्ट इव्हेंट आहे, हा जर मी कसा 3 मार्काच्या पुढे जर गेलो तर मी 100% आज पोस्ट होल्डर, इथंच पोस्ट होल्डर आहे, मी इंटरव्ह्यूची पण गरज नाहीये. बरोबर. आणि मी त्या फ्लो मध्ये उडी मारली सर. कधीही 3.5 मीटरच्या पुढे उडी न जाणारा माणूस, 82 किलो घेऊन उडी मारणारा माणूस सर 4 मीटर आणि 10 सेंटीमीटर उडी गेली, आणि सर 10 मार्काची उडी बसली. म्हणजे 3-4 मार्काची उडीचं स्वप्न पाहिलं होतं, ते 10 मार्काची उडी गेली. म्हणजे मला आजही स्वप्नच वाटतं की मी ती उडी गेली कसं काय. म्हणजे ते आजही मला विश्वास बसत नाही, मी उडी गेली, मला आज जरी मारायला होते आज तेवढी उडी जाणार नाही. क्या बात. म्हणजे अशा गोष्टी घडल्या माझ्यासोबत ग्राउंडला. जिद्द जी मनामध्ये होती आणि जो विचार तुम्ही करत होतात त्या दृष्टीने ते तसं घडत होतं. पण मला एक सांगा, आजपर्यंत मी खूप अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, खूप PSIचे पण इंटरव्ह्यू घेतले. बरेच जण इंज्युअर होतात, बऱ्याच जणांचे लिगामेंट ब्रेक होतात, पण त्यांचे पायाचे लिगामेंट ब्रेक होतात. तुमचा हाताचा लिगामेंट ब्रेक कसा झाला? सर मी ज्यावेळेस मेन्स दिली त्याच्यात एक 5-6 महिने मेन्सचा अभ्यास करून सर खूप कंटाळा आलता. ते रोजचं रुटीन फिक्स होतं, कधी कुठं खेळलो नाही, कधीतरी फक्त मूवीज वगैरे बघायचो. ग्राउंड झाल्यानंतर, मेन्स झाल्यानंतर सर मी ग्राउंडची तयारी करायचो. मग एक दिवस सर आलेच नव्हते ग्राउंडचे, आणि मुलं तिथं क्रिकेट वगैरे खेळत होते. मग आणि क्रिकेट नाद असल्यामुळे चला मला आज काय करूयात, क्रिकेटच्या थ्रू व्यायाम करू. पण क्रिकेट खेळताना सर मी रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये बॅट घेऊन पडलो, त्या इम्पॅक्ट माझ्या सर कोपऱ्यावर झाला बॅटीचा. त्याच्यामुळे सर माझ्या हाताची लिगामेंट तुटली. म्हणजे पण नशीब मी म्हणतो की माझ्या पायाची इंजुरी काही झाली नाही. नाही तर मग सर ह्या वर्षी माझा 100% माझा अटेम्प्ट गेला होता. क्या बात आहे. म्हणजे नशीब तुमचं चांगलं होतं, हातावर ते संकट दूर झालं हाताचं. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो की अभ्यासासोबत सगळ्यात महत्वाची दिशा, ही अभ्यासाची दिशा असणं खूप गरजेचं असतं. आणि आजही ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी
कुठेतरी अधिकारी झालो हम्म. पाहिजे, फौजदार झालो पाहिजे, DYSP झालो पाहिजे. काय सांगाल की कशा पद्धतीने यांनी तयारी केली पाहिजे? सर मला असं अजूनही वाटतं की ग्रामीण भागातले जे मुलं आहेत ना त्यांच्याकडे पोटेन्शियल सर खूप जास्त आहे. जर त्यांना योग्य प्रॉपर गायडन्स किंवा मार्गदर्शन दोन्ही जर व्यवस्थित मिळालं सर ते 2 वर्षात एक मोठे अधिकारी लेवलला जातात. कारण डिस्ट्रॅक्शन सारखं सर गोष्टी नसतात. ग्रामीण भागात असून असल्यामुळे कष्ट करायची तयारी भरपूर असते. त्यामुळं त्यांना फक्त सर एका गोष्टीची कमी आहे की त्यांना गायडन्स नाहीये. मलाही गायडन्स नव्हतं. मी प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकलो आणि आज 3ऱ्या अटेम्प्टमध्ये मला पोस्ट मिळाली. आणि गायडन्स सर बोलायचं झालं तर जे आता आपण अनेक व्हिडिओज पाहतो, ऑनलाईन लेक्चर्स असतील शिक्षकांचे, त्यातून आपल्याला भरपूर नॉलेज मिळतं. परंतु गायडन्स देणारे खूप कमी आहेत. आणि जरी गायडन्स देणारा भेटला तर आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांची एक मेंटॅलिटी असते की आपण पुढच्याने दिलेला सल्ला, पुढच्याने दिलेला गायडन्स याला आपण सर जुमानतच नाही. बरोबर. म्हणजे त्यांना काय वाटतं की हा विद्यार्थी सांगतोय, हा शिक्षक सांगतोय, परंतु हे मला सगळं येतंय. पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की तुम्हाला जर येत असतं तर तुम्ही इथं नसता. एक्झॅक्टली. तुम्ही जर स्वतःच्या चुकाही मान्य केल्या, कारण आपण प्रत्येक वेळेस गायडन्स देत नाही ह्या तक्रारीत राहतो. अरे पण प्रत्येक वेळेस गायडन्स प्रत्यक्षरित्या मिळतं असं नाही. तुम्ही कधी कधी अप्रत्यक्षरित्याही गायडन्स तुम्हाला मिळून जातं. तुम्ही म्हणजे MPSCचे विद्यार्थी अनेक त्या बाबतीत थोडे कमी पडतात की ते प्रॉपर गायडन्स म्हणजे कधी कधी ते घेत नाहीत किंवा त्या प्रकारे त्यांना ते ही होत नाहीत, मोल्ड होत नाहीत. बरोबर. जर त्यांनी जर थोड्या प्रमाणात मोल्ड केलं तर गायडन्स देणारा पण अवेलेबल आहे. आणि तुमची जर तयारी असेल ना तर तुम्हाला कुठूनही गायडन्स मिळणार. तुमची तयारी पाहिजे, ऍक्सेप्ट करायची. हो हो. कारण आज आपल्याला आपण ऍक्सेप्टच करत नाहीत की पुढचा सांगतो ते बरोबर आहे, म्हणजे मला सगळंच येते. ह्याच आविर्भावामध्ये विद्यार्थी असतात. पण आता अभ्यास, तुमची स्ट्रॅटेजी कशी होती अभ्यासाची? सर माझी स्ट्रॅटेजी थोडी वेगळी होती. मी एका दिवशी शक्यतो एखादा प्रॉपर सब्जेक्ट घ्यायचो आणि सोबत करंट करायचो. म्हणजे मी एका दिवशी 3-4 सब्जेक्ट माझे कधीच होतच नव्हते, ते मिक्स मला होत नव्हतं. मी जर एखादा विषय घेतला 2-3 दिवस, नवीन एक 4-8 दिवस, 9-10 दिवस लागायचे. पण तो माझं असं होतं की मी एकदा सब्जेक्ट घेतला की तो पूर्ण होऊसर मी दुसरा घेत नव्हतो. थोडं त्याला तोडत अभ्यास करायचो. करंट वगैरे आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट मी बोर होऊ नये म्हणून किंवा एका विषयाचा कंटाळा येऊ नये म्हणून मी करंट आणि मॅथ्सचे विषय ऍड करायचो. प्रिलिम्स मी सेम तशीच काढली, प्रत्येक सब्जेक्ट घेतले. आणि रिव्हिजनला पण सर रिव्हिजन सुद्धा एक सब्जेक्ट घेतला की तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दुसरा विषय घेत नव्हतो. कारण मला मी प्रयत्न केले एका दिवशी इतिहास भूगोल घेऊन किंवा पॉलिटी इकॉनॉमी घेऊन, पण मला सर ते कधी जमलंच नाही. पण ज्यावेळेस मी एक सब्जेक्ट घ्यायचो त्यावेळेस मला लक्षात यायचं की माझा खूप चांगला अभ्यास व्हायचोय. आणि ज्यावेळेस मी पहिली रिव्हिजन मारायचो त्यावेळेस सगळ्या विषयांची लिंक मला व्हायची. म्हणजे अनेक मुलांना शक्यतो हा पॅटर्न जमत नाही की ते एकापेक्षा जास्त सब्जेक्ट वाचतात, पण मला ते कधी जमलंच नाही. मी रिव्हिजन ही तशीच करायचो की 2 दिवस करायची तर मी एकच सब्जेक्ट घ्यायचो. शेवटची रिव्हिजन 1 दिवसात एकच सब्जेक्ट, फक्त मिक्स करत नव्हतो. परंतु ज्यावेळेस मी एक सब्जेक्ट झाल्यानंतर दुसरा वाचायचो त्यावेळेस लिंक ऑटोमॅटिक होत होतं माझं. का? कारण एक सब्जेक्ट मी मन लावून वाचायचो आणि ज्यावेळेस दुसरा सब्जेक्ट गेली कुठे ना कुठे प्रत्येक सब्जेक्ट एकमेकांसोबत करंटच्या थ्रू लँग्वेज ही असते, लिंकेज असते. मग ते मी कुठेतरी कनेक्ट करत जायचो जेणेकरून माझा मागचा सब्जेक्ट आणि सध्या जो करतोय ते दोन्ही माझे व्हिज्युअलाइज व्हायचे किंवा तो मागं राहत नव्हता. करंट मी रोज करायचो. सुरुवातीला 1-2 वर्ष मी परिक्रमा केली. या वर्षी सर मी फक्त सिम्प्लिफाईड केलं. मेन्सला थोडं स्ट्रॅटेजी चेंज केली. मेन्सला कसं होतं, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश खूप चांगलं करणं गरजेचं होतं. आणि मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही सोबत करायचो. म्हणजे मराठी 3-4 तास, 4 तास प्रॉपर मराठी करायचो, 4 तास प्रॉपर इंग्लिश करायचो, 2 तास मराठीचे वोकॅब करायचो आणि 2 तास इंग्लिशची. म्हणजे हा मेन्सचा माझा रुटीन होता. जरी चेंज झाला तरी एखाद दुसरा तास, पण जरी चेंज करायचं म्हणलं तर मी प्रत्येक ह्याच्यातून वेळ कमी करायचो. असं नाही की मराठीतनं 2 तास घालवायचो, तसं नाही. जर 2 तास अभ्यास कमी करायचा असेल तर मी प्रत्येक सेक्शन मधून मराठीतून 1 तास, इंग्लिशमधून 1 तास, जेणेकरून दोन्ही विषयांना समान वेळ मिळाला पाहिजे. इंग्लिशला थोडा कधीमध्ये मला थोडा जास्त वेळ द्यायला लागायचा, कारण इंग्लिश ग्रामीण भागात होतो. इंग्लिश त्याप्रमाणे करता येत नव्हतं आणि मी इंग्लिशला कुठला कधी क्लास लावला नाही. मी ट्राय केला लेक्चर वगैरे बघ, पण मला कधी ते जमलंच नाही की ऑनलाईन लेक्चर पाहून हे करणं. त्यामुळे मी इंग्लिश असेल, मराठी असेल किंवा इतर कुठलाही सब्जेक्ट मी प्रॉपर स्वतः त्या PYQ पासून पुस्तकानं सगळं स्वतः केलं. म्हणजे कोणताही क्लास नाही लावला मराठी इंग्लिशसाठी किंवा इतर कुठल्याही सब्जेक्टसाठी. फक्त टेक्नॉलॉजीसाठी एक क्लास लावलेला होता केदार बारोळे सरांचा, कारण तो टेक्नॉलॉजी पॉईंट पूर्वी थोडा टेक्निकल होता. माझा आर्ट्स बॅकग्राऊंड होतं त्यामुळे तो थोडा समजून घेण्यासाठी विषय होता.
असं करत करत मी व्होकॅबवर सर मी खूप चांगली कमांड मिळवली होती अच्छा. मराठी आणि इंग्लिशच्या. हम्म. आणि इतकी चांगली कमांड मिळवली होती की आजही आमच्या इंदापूर तालुक्यात माझ्यासारखं इंग्लिश सर कोणाचंच नाही. म्हणजे माझं बात जर आहे. इंग्लिशचं PYQचं जे बुक बघितलं महेश पाटील सरांचं, हम्म. सर त्याच्यावर लिहायला जागा नाही. बर. म्हणजे इतकं त्याचं मायक्रो अनालिसिस केलंय. आणि मी म्हणजे आता एक्झामच्या वेळेस अशा कंडिशन मध्ये होतो की मला प्रश्न वाचल्यानंतर रूल्सची गरज नव्हती. ते ऑटोमॅटिक माझा हात उत्तराकडे जायचा की तो पॅटर्न माझ्या डोक्यात बसला होता. आणि सर ग्रामीण भागात असल्यामुळे इंग्लिशची अनेक जणांना भीती. प्रत्येक जणांना मराठीला जास्त इंग्लिशला कमी मार्क असतात. बरोबर. सर मी अपवाद असेल एकमेव इंग्लिशला जास्त मार्क आहेत, मराठीला कमी मार्क आहेत विदाऊट क्लास. क्या बात आहे. म्हणजे कारण सर तेवढी मेहनत करावी लागते तुम्हाला. तुम्ही क्लास लावता, शिक्षक त्यांचं शिकवण्याचं काम करतात, सगळं करतात, परंतु तुम्हाला प्रत्यक्ष PYQ हाताने सॉल्व्ह करायचे आणि नुसते सॉल्व्ह नाही करायचे, त्यातली बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या, त्या तिथं उतरवायच्या, त्याची रिव्हिजन करायची. म्हणजे मी मराठी इंग्लिश सर 5-6 वेळा रिव्हिजन केली ती. म्हणजे मी एकदा रिव्हिजन करताना 2 वेळा करायचो, तशी माझी 9-10 वेळा झाली असेल, पण मी 5-6 वेळा प्रॉपर रिव्हिजन करायचो. वोकॅब्युलरी माझी सगळ्या चांगल्या झालत्या. इंग्लिश मराठीपेक्षा चांगली झाली. म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्टच मराठीपेक्षा माझा चांगला झालता. आणि GS मला तेवढा वेळ मिळाला नाही मेच्या पिरियडमध्ये, परंतु प्रिलियम्सला GS इतका चांगला केलता की शेवटच्या 1-1.5 महिन्यात माझ्या GSच्या 2 रिव्हिजन बसल्या आणि एक चांगला GS आणि पेपर 1 लँग्वेजचा स्कोर येऊन मी चांगल्या मार्काने पास झालो. क्या बात आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर ॲज इट इज तुमची जरी स्ट्रॅटेजी कॉपी नाही केली तरी अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर हो. नक्कीच यशाच्या जवळ जाण्यासाठी त्यांना तो फायदा होऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन क्लासचं बोलत होता. आता तुम्ही ग्रामीण भागात घरी राहून अभ्यास केला, काय खरंच पुण्यात येण्याची गरज असते? सर मी पुण्यातही राहून अभ्यास केलेला आणि घरीही राहून अभ्यास केला, म्हणजे मला दोन्हीचा अनुभव आहे. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुण्यात राहावा किंवा तुम्ही तुमच्या घरी राहावा, लायब्ररीमध्ये अभ्यास करा, तुमच्या डोक्यात फक्त एकच पाहिजे की मला 2 वर्ष 1 वर्ष केवळ अभ्यास करायचा. तुम्ही कुठेही राहा. आता अनेक मुलं ऑनलाईन क्लासेस करतात, करू शकता. आणि मला वाटतं ज्यांना असं वाटतं की त्यांना अभ्यास होतोय ऑनलाईन तर त्यांनी नक्की लावा. कारण तुम्ही तुमचे पैसे कुठं दुसरीकडे वाया घालवत नाही, तुम्ही शिक्षणामध्ये वाया घालवत. बरोबर. परंतु मला ऑनलाईन शिक्षण कधी जमलंच नाही. म्हणजे मी अनेक वेळा ट्राय केलं, लेक्चर बघायचे, करंटच्या काही घडामोडी बघायच्या, परंतु मला ते कसं तशी 1ली पासून 12वी पर्यंत ऑफलाईन शिक्षणची सवय लागलेली होती. ऑनलाईन शिक्षण त्याप्रमाणे ऍक्सेप्ट झालंच नाही. मग मी नवीन काहीतरी करण्यापेक्षा की जी गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही ती करण्यापेक्षा मी जो माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, मी स्वतः मेहनत करू शकतो, मी ते केली. आणि मला ऑनलाईन क्लासेसपेक्षा तो जास्त चांगला मार्ग वाटला आणि तो मला यश पण दिलं. ज्या विषयावर मी प्रत्यक्ष काम केलं चांगले मार्क्स मिळाले. इंग्लिशचा एक उत्तम उदाहरण आहे की मी विदाउट क्लासचा एक चांगला अभ्यास केला का, फक्त PYQचं योग्य प्रकारे अनालिसिस. म्हणजे 23ला सिलेक्शन न झालं आणि 24ला झालं, यातला 2 सब्जेक्ट जर कोणता फरक असेल तो आहे इंग्लिश आणि दुसरा आहे सर मॅथ्स आणि रिझनिंग. बरोबर. म्हणजे याच्यातून 2-3 गोष्टी एक लक्षात आल्या. एक तर पुण्यातच अभ्यास केला पाहिजेत असं काही गोष्ट नाही, आणि क्लास लावलाच पाहिजेत असंही काही नाही. फक्त एक गोष्ट तुमच्या बोलण्यातून लक्षात आली की योग्य मार्गदर्शक मिळणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला गायडन्स व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. पण आजच्या पॉडकास्टच्या शेवटी आता बरेच विद्यार्थी कमेंट्स करणार आहेत खाली की तुमची बुक लिस्ट सांगा किंवा तुम्ही कुठली पुस्तकं वाचली. कुठलं मटेरियल वापरत होते तुम्ही? सर मी स्टँडर्ड बुक्स वापरत होतो पहिल्यापासून. मी सर इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं बुक वापरायचो. सुरुवातीला गाठाळ वापरलं महाराष्ट्रासाठी आणि सर उत्तम सोर्स आहेत, म्हणजे नोट्स वगैरे अवेलेबल आहेत, सगळं आहे. पण सर इतिहासला ह्याच्यापेक्षा बेस्ट सोर्स तुम्हाला मिळणार नाही. पॉलिटीला सर मी राज्यसेवा करत असल्यामुळे सुरुवातीला लक्ष्मीकांत वाचायचो, पण नंतर कमाईला शिफ्ट झाल्यानंतर मी सर कोळंबे सरांचे त्या नोट्स आल्या एक मागच्या वर्षी, त्या नोट्स घेतल्या आणि त्याच्यामध्ये मी स्वतःच्या काही नोट्स ऍड केल्या आणि एक चांगल्या प्रकारे नोट्स तयार करून मी अभ्यास केला. म्हणजे लक्ष्मीकांत मधले जे लास्टला आहेत ना परिशिष्ट कलम असतील, भाग असतील, काप फाडून टाकले आणि ह्याला कनेक्ट केले, जेणेकरून मला रिव्हिजनला अजून सोपे पडेल. इकॉनॉमीला सर देसरे सरांचं बुक आहे बघा, ते केलं. सायन्सला मी बस्के सरांचं केलं होतं बुक. मॅथ्सला सर डवळे सरांचं बुक केलं, त्याच एका बुकमधून प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर करंटला सर मी सुरुवातीला परिक्रमा वापरल्या, परंतु कंबाईनला तुम्हाला फॅक्च्युअल डाटावर जास्त कमांड पाहिजे असल्यामुळे सर मी नंतर सिम्प्लिफाईडकडे शिफ्ट झालो. मराठीला सर सगळ्यांना माहिती आहे मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकांशिवाय तुम्हाला पर्यायच नाही, तुम्ही त्याला विचारही करू शकत नाही दुसऱ्या बुकचा. इंग्लिशला सर मी महेश पाटील सरांच्या नोट्स वाचल्या, सोबतच मी 23ला पालनसुरी आणि SP बक्षी सरांचं बुक केलं होतं. 23ला मी महेश पाटील सरांच्या नोट्स नव्हत्या केल्या, पण 24ला मला सर त्याचा खूप फायदा झाला. मी ज्यावेळेस महेश पाटील सरांच्या नोट्स वाचायचो त्यावेळेस पालनसुरी आणि SP बक्षी सरांचं बुकच वाचतोय असं वाटायचं, कारण अनेक गोष्टी त्या बुकमधनं तिथे रेफर झालेल्या होत्या.
लँग्वेज बऱ्यापैकी चांगली होती. म्हणजे मला वेगळं वाटलं नाही काय. व्होकॅब्युलरीसाठी सर मी एस.पी. बक्षी सरांचा बुक केलं होतं. हं. आणि प्लस महेश पाटील सरांचे पी-वाय-क्यूचं एक बुक आहे, ते केलं. उदय कदम सरांनी पण सर पी-वाय-क्यू केलेत मराठीसाठी. मराठीचे. महेश पाटील सरांच्या शाश्वतमध्ये ते मी चांगलं केलं. आणि सर जी-एसचे जे क्वेश्चन सेट आहेत 21,000 तो सर मी लोकसेवा अकॅडमीचा करायचो. अशा एक परिपूर्णरित्या म्हणजे जास्त सोर्स मी सुरुवातीला खूप सोर्स वापरले. पण म्हणतात ना, म्हणजे गाईडन्स नसल्यामुळे मी खूप सोर्स वापरले. माझ्याकडे इतिहासला 4-5 बुक होते. पण सुरुवातीला आउटपुट न मिळालं. पण ज्यावेळेस मी माझे रिसोर्सेस एकदम लिमिटेड केले. प्रत्येक सब्जेक्टला एक बुक, कमी जास्त पडलं तर एखादं एक्स्ट्रा बुक ते देखील एकदम पॉईंटनुसार. त्यावेळेस सर मला रिझल्ट यायला लागला. बरोबर. म्हणजे बुक जास्त वापर जोपर्यंत होतो तोपर्यंत एक कुठेतरी हुलकावणी मिळत होती. पण ज्यावेळेस मी रिसोर्सेस लिमिटेड केले, मला रिझल्ट यायला लागले. आणि मी 24ला कोणतीच एक्झाम फेल झालो नाही. फक्त लिमिटेड रिसोर्सेसचा वापर केल्यामुळे. बरोबर. म्हणजे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण कमी सोर्सेस जास्त रिव्हिजन हो. हे बरेच जण सांगतात, पण विद्यार्थी लक्षात घेतात. काय या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे? सर हे स्वप्नच मी माझ्या वडिलांसाठी पाहिलं होतं. हं. त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या 2 मुलांमधला एक तरी मुलगा अधिकारी व्हावं. बरं. कारण सर पैसा प्रत्येक जण कमवतो, परंतु जी गोष्ट अधिकारी बनल्यानंतर मिळते ती त्यांना अनुभवायची होती. आणि मीही 10वीतच स्वप्न पाहिलं होतं. आणि मी ते अनुभवतो की मी रिझल्ट लागल्यापासून सर माझे वडील ज्याप्रमाणे मार्केटमध्ये वागतात, बोलतात आणि ज्या प्रकारे इतर लोक त्यांच्याकडे येतात, त्यांना बोलतात, त्याच्यावरून एक गोष्ट जाणवली की हो, खरंच आज मी त्यांच्या म्हणजे मी तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा जो संघर्ष आहे त्याला संघर्ष कधीच म्हणत नाही. मला असं वाटतं की आपण जो प्रयत्न करू त्याला आपण प्रवास म्हणू शकतो. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास. संघर्ष खरा असतो तो आई-वडिलांचा. एक्झॅक्ट. आणि ते वडिलांसाठी सर मी ही पोस्ट मिळवली. याच्यामध्ये सर वडिलांनंतर जर म्हणजे आपण तेवढं क्रेडिट कधी आईला देत नाही, की आपल्या ह्याच्यात म्हणजे अनेक जण आईला देतात. पण मी सर पहिलं क्रेडिट वडिलांना देतो. पण प्रत्येकाच्या यशामागे एक अननोन व्यक्ती किंवा एक असतो ना पडद्यामागची व्यक्ती, सर ती माझी आई होती. म्हणजे जेव्हा कधी मी खचायचो किंवा कुठं मला वडील माझ्यावर चिडायचे, की नाही तू अजून अभ्यास कर किंवा कुठंतरी तू कंटाळतोय अजून थोडा, तू ज्या लेवलची परीक्षा होते तुझा कष्ट कमी पडताय. त्यावेळेस आई यायची, समजून सांगायची, नाही वडील तुझ्यासाठी चांगल्यासाठी सांगताय, तू मन लावून प्रयत्न कर. जर नाही झालं तर तुला बॅकअप प्लॅन म्हणून वडिलांनी दुकान आहे. म्हणजे वडील पुढे जाण्यासाठी मोटिवेट करायचे. पण आता नवीन ट्रेनिंगला आहे सर, आई वडिलांनी जर मुलांकडून अपेक्षा केल्या की मुलं अभ्यास करतात, नाही झालं की चुकीचं पाऊल उचलतात. म्हणजे वडील मोटिवेट करायचे पुढे जाण्यासाठी, पण पुढे जाताना मुलांनी टेन्शन घेऊ नये म्हणून आई कसं मागणं येऊन मोटिवेट सोबतच थांबवण्याचा प्रयत्न करायची. किंवा फक्त ते balance एमपीएससी करा. म्हणजे एमपीएससी म्हणजे आयुष्यात सर्व काही नाही. या गोष्टी म्हणजे माझ्या आयुष्यात खूप उत्तमरित्या बॅलन्स झाले, की वडील प्रमोट करायचे आणि पुढे जाऊन एमपीएससी करताना जर अपयश आलं तर चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून आई कसं त्याला सांत्वन घालायची आणि ह्या गोष्टी बॅलन्स करायच्या. आणि सर सगळ्या एमपीएससी विद्यार्थ्यांना सर एक म्हणजे मी अपवाद कसा आहे, की मला माझ्या लहान भावाने सर खूप सपोर्ट केला. बरं. माझ्यासाठी सर त्यांनी शिक्षण सोडलं. 14वीला असताना त्यांनी कॉलेज सोडलं, काम केलं. म्हणला तो भैया जर तुला अधिकारी व्हायचं आहे ना, तर कारण सर वडिलांना कोणाची ना कोणाची साथ हवी होती. वडील एकटीच कमवते होते. परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. तर त्याने वडिलांच्या बिझनेसमध्ये सर हातभार लावला. त्याने स्वतः पैसे कमवले. सर मी मागच्या 2-3 वर्षात जेवढे पैसे पप्पाकडून घेतले त्यापेक्षा जास्त सर मी लहान भावाकडून घेतलेत. कोणती क्या गोष्ट बात है. लागली तर. त्याचं फक्त एकच इच्छा होती की भैया तू जर 2 नाही तू 3 वर्ष घे, 3 नाही 4 वर्ष घे. फक्त तू कधी ना कधी कोणता ना कोणता अधिकारी हो. फक्त तू ज्यावेळेस तू तुझा प्रवास थांबवशील त्यावेळेस असं म्हणू नको की माझ्याकडून झालं नाही. त्यावेळेस मला आयुष्यभर एक खंत राहील की ज्या भावासाठी मी एवढी मेहनत घेतली ते स्वप्न, कारण ते अधिकारी बनण्याचं स्वप्न माझं होतं, तसं माझ्या भावाचंही होतं, वडिलांचं होतं, सगळ्यांचं होतं. त्याने सर मला खूप सपोर्ट केला. म्हणजे अनेक बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा भाऊ लहान भावाला सपोर्ट करतो. सर मी नशीबवान आहे की माझा लहान भाऊ लहान माझ्या भाऊ मोठ्या भावाला मोठा support भाऊ सपोर्ट करतो आणि अक्षर तो माझा मोठा भाऊ म्हणून काम करत होता. आणि सर म्हणजे आता अनेक जण योगायोग मानतात की न मानतात मला माहित नाही. लहान भावाचं सर लग्नही झालं होतं मागच्या वर्षी. आणि या वर्षी सर त्याला एक छोटासा मुलगा झालता. त्याचे पायगुण म्हणा किंवा त्याचा एक पॉझिटिव्ह की सर ह्या वर्षी मी एक्झामच फेल झालो. आणि मी ज्यावेळेस एक्झाम पास झालो त्यावेळेस सर मला असं वाटलं की हाच लहान मुलगा देवरूपी आपल्या घरात आला आणि माझ्या यशामध्ये जे काही संकट येत होते किंवा जो काय अडथळा होता तो सगळे त्यांनी नाहीसे केले. त्याच्यानंतर सर आजी असतील, आजोबा असतील, इतर माझे अनेक नातेवाईक आहेत, सगळ्यांची अपेक्षा, मित्र म्हणजे या गुरु सगळ्यांनी सर मला साथ दिली. आमच्या अभ्यासिकेचे सर सनी पवार असतील, अशा
सर्व लोकांच्या प्रेमाने किंवा त्यांच्या आशीर्वादाने सर आज मी पोस्ट मिळवू शकलो. नक्कीच. शेवटी पाठिंबा खूप महत्वाचा हो, असतो हो. याच्यामध्ये. पाठिंबा मग तो मेंटली सपोर्ट असेल किंवा आर्थिक सपोर्ट हो, हो. असेल, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. हो. काय शेवटी 1-2 वाक्यात तरुणांसाठी काय मेसेज द्याल? सर जे मुलं नवीन क्षेत्रात पाऊल ठेवले किंवा ज्यांना सतत अपयश येते सर, मी त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो, की नेहमी प्रयत्न करत राहा. कारण तुम्ही जर प्रयत्न केले तर प्रयत्नातून तुम्हाला येणार अपयश. अपयशातून येणार तो अनुभव आणि अनुभवातून येणार ते यश. जर तुम्ही हा पॅटर्न फॉलो केला, तर तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल. येस, नक्कीच. खरं तर तुम्ही केलेलं मार्गदर्शन आणि तुमचा एकंदरीत प्रवास म्हणजे खडतर प्रवास म्हणावा लागेल याला. कारण गळ्यात हात घेऊन पळणं हो, हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नव्हत्या आणि ग्रामीण भागात राहून तुम्ही अभ्यास केलाय, कुठलाही क्लास केला नाही आणि त्याच्यातून तुमचं स्वप्न तुम्ही साकार केलं. हो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणताय की आता डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा आहे. नक्कीच DYSP होऊन तुम्ही पुन्हा एकदा वास्तव कट्ट्यावरती यालच अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. Thank you. धन्यवाद सर. आणि मला ते वास्तव कट्ट्यावर माझी मनातल्या भावना किंवा माझा जो अनुभव आहे स्पर्धा परीक्षांचा, तो व्यक्त करण्याची संधी दिल्यामुळे बद्दल मी किरण सरांचं, वास्तव कट्ट्याचं, सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद. Thank you. थँक्यू सर.